नमस्कार, मी आर्याचे वडील. त्याला सहज मी म्हटलं मला ताट करून देतेस. एवढीशी चिमोटी मला ताट करून द्यायला लागली. मला विचारत होती काय हवं नको, भाकरी खाणार की भात खाणार, कसली भाजी वाढू, एक म्हणजे 10 प्रश्न केले तिनं. बघता बघता ती जेवण वाढायला लागली. बघा फ्रेंड्स कशी वाढते ती मला भाजी विचारत होती, ही वाढू का ती वाढू का. आपल्या आवडीचे सगळे पदार्थ माझ्या ताटात भरले तिनं. एक 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 चालू केलं भरायला. बघा कसं वाढते. मला असं वाटत होतं की बघतच राहावं हिच्याकडे. हे बघा आता दुसरी भाजी वाढते. असं विचारत होती मध्ये मध्ये, हे वाढू का ते वाढू का. जे ताट करायचं करत होती ते बघून माझ्या डोळ्यात एकदम भरून आलेलं की एवढीशी चिमोटी मला ताट करून द्यायला लागली. मुलगी घरात असताना घर भरल्यासारखं वाटते. बाबा म्हणून जवळ येणं तिचं मस्त वाटतंय. स्टूल घेऊन वर चढून वाटी काढली. वाटीत ती भरू का विचारते. मी म्हटलं गरम आहे, आमटी राहू दे. मला लोणचं वगैरे वाढू का विचारत होती. मग म्हटलं वाढ तू. मग ती वाढायला घेतली लोणचं, वाढली वगैरे लोणचं. मला ते बघून कसं वेगळं फिलिंग होतं माझं. खरोखर बाबा व्हायचं गर्व झाला मला. प्रत्येक घरात एखादी मुलगी असावी. मुलगी ही घरची लक्ष्मी असते. तर ती भाकरी गरम करून देऊ का विचारत होती. थंड होती ना भाकरी, आता पाऊस चालू असल्यामुळे थंड होती भाकरी गरम देऊ का करून विचारत होती. म्हटलं नको, मला आहे तशी वाढ. मी 1 खाणार की अर्धी खाणार काय 2 खाणार. मी म्हटलं 1 दे. मग ती म्हणाली 2 देतो. बघा असं बरोबर लावले. बघा कसं जशी मोठी माणसं लावतात, ताट करतात, बनवतात, सेम तसं ते बघूनच मला कसं भारी वाटत होतं माहिती आहे. ताटात बघा लोणचं आहे, बिनीसची भाजी आहे, मेथीची भाजी आहे, भाकरी आहे. छान बघा मस्त. मी माझ्या हाताने तुम्हाला ताट बनवून दिले. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. मी म्हटलं पाणी देत नाहीस काय. पाणी द्यायसाठी मग ती हात पोचत नव्हता, तरी पण त्या टेबलवर चढून ती वर चढली. वर चढून तांब्या काढून फिल्टरचं पाणी आणले. दिवशी आई किंवा बायको ताट करून द्यायची, पण आज माझ्या मुलीनं ताट करून दिलं ते मला एकदम बघून मस्त वाटलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.